गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार आहेत आणि वायनाड आणि रायबरेली दोनही मतदारसंघातून राहुल गांधी विजयी झालेले आहेत। वायनाडचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला संधी देणार अशी सुद्धा माहिती विश्वसनीय नेत्याने दिली आहे आणि राहुल गांधी रायबरेलीच्या जागेवर खासदार म्हणून कायम राहणार आहेत। मात्र राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार असल्याचं समजतंय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची अपडेट, राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार आहे। जी विश्वसनीय नेत्यांकडून माहिती मिळते यामध्ये राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार असल्याचं कळतंय। त्यांच्या जागेवर आणखी एका कार्यकर्त्याला संधी दिली जाईल। राहुल गांधी रायबरेलीच्या जागेवर खासदार म्हणून कायम काम करणार आहेत। 2 जागांवरून राहुल गांधींनी लोकसभेची निवडणूक लढवलेली होती आणि त्यापैकी कोणत्या जागेवरून ते खासदारकी भूषवणार यावरती वेगळी चर्चा झाली। आता जी माहिती मिळते ज्यामध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राहुल गांधी राजीनामा देणार असल्याचं कळतंय। काँग्रेसच्याच गुटातल्या एका महत्त्वाच्या नेत्यानं ही माहिती दिलेली आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघाचा राजीनामा देणार आहेत आणि वायनाड आणि रायबरेली 2 मतदारसंघातून राहुल गांधी विजयी झालेले आहेत।